नमस्कार, आपण बघत आहात द पोलीस टाइम्स मराठी। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दहिवल गावाजवळ सुरत धुळे महामार्गावर सुरू असलेल्या गॅस व डिझेल चोरीच्या मोठ्या रॅकेटचा राज्यात दक्षता पथकाने पर्दाफाश केला आहे। अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या राज्य दक्षता पथकाने 2 दिवस गुप्त पाळत ठेवून ही धडक कारवाई केली आहे। अन्नपूर्णा ढाब्याच्या मागे आणि पार्श्वनाथ ढाब्यालगत सुरू असलेल्या अवैध इंधन चोरीच्या ठिकाणी छापा टाकून 3 संशयितांना रंगेहात पकडण्यात आले। कारवाई दरम्यान भारत पेट्रोलियमचा LPG गॅस टँकर, HP कंपनीचा डिझेल टँकर, 140 व्यावसायिक गॅस सिलेंडर, बोलेरो पिकअप, छोटा ट्रक आणि गॅस भरण्याचे साहित्य असा तब्बल 1,55,95,114 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। जप्त करण्यात आलेल्या LPG टँकरमध्ये 17.42 मेट्रिक टन गॅस तर डिझेल टँकरमध्ये 35 किलोलीटर डिझेल साठा होता। याशिवाय गॅस भरण्याचे नॉझेल, वजनकाटे आणि ड्रममधील डिझेलही जप्त करण्यात आले। ही कारवाई राज्य दक्षता पथकातील दीपेंद्र परुळेकर, अमोल बुरटे, पवन कुंबले, रवींद्र राठोड, राजेश सोरते, राहुल इंगळे, देवानंद इंगळे आणि राजीव भेले यांच्या पथकाने केली आहे। अवैध इंधन व LPG गॅस चोरीविरोधातील अलीकडील काळातील ही सर्वात मोठ्या कारवायांपैकी एक मानली जात आहे। या कारवाईमुळे इंधनाच्या काळ्या बाजाराला मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असून संबंधित आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे।